लाईव्ह शोध सत्य बातमीचा। नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अमोल खैरनार मनमानी व नियमबाह्य करतात कारभार। नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अमोल पंडित खैरनार हे मनमानी व नियमबाह्य कारभार करीत असल्याचा चौकशी अहवाल प्राप्त होताच उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांनी नांदगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व संचालक मंडळाला सचिव अमोल खैरनार यांच्या विरुद्ध कायदेशीर शिस्तभंग विषयक कारवाई करण्याचे आदेश दिले असून याबाबत सभापती व संचालक मंडळ काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथील शेतकरी जगन्नाथ पाटील यांनी दिनांक 23 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांच्याकडे संपूर्ण पुराव्यानिशी तक्रार अर्ज दाखल करून नियमबाह्य व मार्केट कमिटीचे हितास बाधा आणणाऱ्या सचिव अमोल खैरनार यांची चौकशी करून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याबाबत तक्रार अर्ज दिलेला होता। त्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक यांनी चौकशी अधिकाऱ्याची नेमणूक करून स्वयंस्पष्ट अहवाल मागितलेला होता। सदर चौकशीमध्ये सचिव अमोल खैरनार पूर्णतः दोषी आढळून आल्याचा अहवाल निबंधक सहकारी संस्था नांदगाव यांनी उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांना सादर केलेला होता। त्या अनुषंगाने सचिव अमोल खैरनार यांच्या विरुद्ध कार्यवाही करण्याच्या आदेशाची पत्र क्रमांक 76/18/2024 नुसार सभापती व संचालक मंडळांनी कार्यवाही करावी असे आदेश देण्यात आलेले आहेत। या दोषारोपामध्ये चौकशी अंतिम निघालेला निष्कर्ष असा की नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्रातील 3ही यार्ड मिळून परवानाधारक असलेल्या 178 व्यापाऱ्यांपैकी नियमानुसार फक्त 75 व्यापारी असून उर्वरित 103 व्यापाऱ्यांनी बँक गॅरंटी दिलेली नसतानाही सचिव यांनी त्यांना खरेदी विक्रीचे परवाने देऊन अवर्ग खरेदीदाराचा अर्ज दिलेला आहे। तसेच नांदगाव यार्डावर 94 व्यापाऱ्यांपैकी 10 लाख रुपयांचा बोजा चढविण्यात आल्याने फक्त 14 व्यापारी असून 10 लाख रुपयांपेक्षा कमी बोजा असलेले 20 व्यापारी असून 60 परवानाधारक व्यापाऱ्यांच्या मालमत्तेवर बोजा चढविला नसताना देखील परवाने देण्यात आले असल्याची बाब चौकशी आणखी समोर आलेली आहे। तसेच संचालक मंडळांनी परवाने देण्याबाबत दिनांक 11 फेब्रुवारी 2022 रोजी जनरल मीटिंग मध्ये केलेला ठराव क्रमांक 7 नुसार परवाने प्रदान करण्याच्या अटी शर्तीची पूर्तता करून दिल्यानंतरच परवाने देण्यात यावीत। या नियमाचे पालन सचिव अमोल खैरनार यांनी केलेले नाही हे स्पष्ट झाल्याने चौकशी अधिकारी यांनी नोंदविलेल्या दोषारोपाचे निष्कर्षानुसार बाजार समितीच्या व्यापाऱ्यांना परवाने देताना बँक गॅरंटी घेणे इतर बाबींची पूर्तता करून घेण्याची बाब बाजार समितीचे अधिकारी व कार्यक्षेत्रात असल्याने बाजार समितीच्या दोषी कर्मचाऱ्यांवर शिस्त अभंगाची कारवाई करण्याचे अधिकार संबंधित बाजार समितीचे सभापती व संचालक मंडळाला असल्याने चौकशी अहवालातील नमूद निष्कर्षाच्या अनुषंगाने महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री विकास व विनिमय अधिनियम 1963 व त्याखालील नियम 1967 मधील तरतुदी तसेच बाजार समितीचे मंजूर उपविधी व सेवा नियमातील तरतुदीनुसार बाजार समितीच्या स्तरावरून नियमोचित कारवाई करावी। तसेच व्यापारी व आडती यांना परवाने देताना आवश्यक असलेल्या सर्व बाबींची पूर्तता करून घेण्याबाबत तात्काळ आवश्यक ती कारवाई करावी असे आदेश जिल्हा उपनिबंधक फैयाज मुलानी यांनी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव यांना दिनांक 20 सप्टेंबर 2024 च्या पत्रानुसार दिलेले आहेत। तेव्हा अशा बेजबाबदार नियमबाह्य व बाजार समितीच्या हितास बाधा आणणाऱ्या सचिव अमोल खैरनार यांच्या विरुद्ध सभापती आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असून दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या मार्केटच्या 21व्या सर्वसाधारण सभेमध्ये याचा खुलासा सभापती यांनी करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।